मम्मा चिप्स तयार झाले. कशी केले सांगू? हां चल सांगते. आज काय स्पेशल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मी रात्रीच घेतले 5 किलो बटाटे व त्यावरचे पूर्ण सालटे काढून घेतले. सालटे काढल्या मी ते पाण्यामध्ये टाकून दिले व पाण्यातून काढल्यानंतर चिप्स अशा प्रकारे किसून घेतले. किसतानाही मी ताटामध्ये पाणी घेतले कारण ते काळे पडू नये. आणि चिप्स हे मी 5 ते 6 पाण्यामध्ये काढून घेतले. त्यामध्ये तुरटी अजिबात टाकली नाही. तुरटीमुळेही नंतर चिप्स लाल काळे पडतात म्हणून. सकाळी पण चिप्स मी एका पाण्याने धुवून घेतले व सकाळी लवकरच मोठ्या पात्यामध्ये पाणी ठेवले आणि ते चांगले उकळून दिले. माझ्या मदतीसाठी आमच्या मावशी पण आल्या होत्या कारण मी फर्स्ट टाईमच चिप्स करत होते. मग उकळलेल्या पाण्यामध्ये मीठ टाकले व हे सगळे चिप्स त्याच्यामध्ये शिजण्यासाठी टाकले. चिप्स हे 80% शिजले पाहिजे, म्हणजे त्यामधला जो कचकचपणा आहे तो 80% कमी झाला पाहिजे. तसे आणि चिप्ससाठी जेव्हा पण बटाटे घ्याल ते थोडे मोठ्या साईजचेच घ्यायचे आणि लवकरच मार्चमध्ये वगैरेच बटाट्याचे चिप्स करायचे. नंतर लगेच सगळे बटाट्याचे चिप्स एका मोठ्या टोपल्यात व पातेल्यात आम्ही काढून घेतले आणि लगेच छतावरती जाऊन आम्ही दोघींनी एक चिप्स हे टाकून दिले. जर बटाटे व्यवस्थित शिजले नाही तर ते एकमेकांना चिटकतात. अशा प्रकारे एक चिप्स आम्ही सगळे व्यवस्थित टाकून दिले व ऊनही छान होतं, त्यामुळे एकाच दिवसात बटाट्याचे चिप्स चांगल्या प्रकारे वाळले माझे. आणि नंतर 2 दिवस मी ग्रिलवर ठेवले व चिप्स तयार झाले. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान प्रकारे आणि व्हाईट असे चिप्स तयार आहेत आणि तळल्यानंतर ही खूपच पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत झालेले आहेत. असेच रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.